सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण क्रीडांगणामध्ये जायचं आहे। या ठिकाणी टॉस केला जाईल, त्यानंतर ओळख परेड होईल आणि अंतिम सामना रोमहर्षक सामना या ठिकाणी सादर केला जाईल। पहिल्यांदा ओळख परेड होईल संपूर्ण खेळाडूंची। आपलं उद्देशच होतं की तरुणांचा या ठिकाणी संबंध वाढावा, सहकार्य वाढावा आणि समन्वयातून समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात, ते आपण आपल्या या दिवशी प्रत्यक्ष पाहतोय। ज्या ज्या समाज बांधवांना या ठिकाणी इच्छा असेल त्यांनी ग्राउंडवर जायचं आहे। आताचा होणारा अंतिम सामना हा 5 ओव्हरचा असेल। दोन्ही संघाच्या दोन्ही संघाच्या संघनायकांच्या मागणीनुसार आपण हा सामना 4 ओव्हरचा ठेवतोय। होणारा अंतिम सामना हा 4 ओव्हरचा असेल। यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल। आपण सर्वांनी जे सहकार्य दिलंय तसंच सहकार्य शेवटपर्यंत अपेक्षित आहे। समाजातील मान्यवर दोन्ही संघांची ओळख करून घेताना दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की लाईनअप मध्ये थांबायचं आपण। यानंतर नाणेफेकीचा कौल होईल आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल। पाचवली टॉस होईल। डिसिजन मैदानात संघा, डिसिजन मैदानात संघा। पाचवली डिसिजन तिथेच सांगा। डॉक्टर महेश भागवत सर सांगतायत की या ठिकाणी सामना अंतिम कोणी जिंकू दे, फक्त विजय। दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेज समोर यायचं आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेज समोर यायचं आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेज समोर यायचं आहे। फक्त संघनायक येतील, बाकीचे प्लेयर ग्राउंडवर थांबतील। पाचवली विन द टॉस, इलेक्टेड टू फर्स्ट बॅट। ओके, आताचा होणारा पाचवली वर्सेस महाळुंगे सामना 4 ओव्हरचा राहील। दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। सामना 4 ओव्हरचा राहील। अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल। सर्व समाज बांधवांना, खेळाडूंना, संघ मालकांना विनंती आहे की काही क्षणातच आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। आपण सर्वांनी आतापर्यंत जे सहकार्य केलंय तसंच सहकार्य शेवटपर्यंत अपेक्षित आहे। आपण या ठिकाणी ऑनलाईन ही संपूर्ण स्पर्धा दाखवतोय। विद्या मस्के सांगतायत की दापोली इव्हेंटचं देखील खूप खूप आभार, कारण खूपच चांगलं चित्रीकरण या संपूर्ण स्पर्धेचं सादर केलं जात आहे। सो दापोली इव्हेंट्स आपले देखील खूप खूप धन्यवाद। डॉक्टर महेश भागवत सर सातत्याने या ठिकाणी ऑर्गनायझर टीमचे देखील आभार मानतायत, कारण खूपच चांगलं नियोजन आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते। सो आपले देखील मनापासून धन्यवाद, कारण आपण देखील ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहताय।
ऑनलाईन सर्व प्रेक्षकांचं मी सागर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. एक बॅट म्हाळुंगे टीमची जर कोणी नेलेली असेल तर इकडे जमा करा. टेटवली टीमच्या कोणी खेळाडूंनी बॅट घेतली आहे. एसके ची बॅट आहे. निखिल शिगवन सांगतायत एक बॉर्डर के उस पार एक बॉर्डर के उस पार. नेबरहुड विलेज कम टू फायनल. व्हेरी नाईस. येस ऍब्सोल्युटली. दोन शेजारी संघ या ठिकाणी फायनल साठी पोहोचलेत. सरपरोशी की तबन्ना अब हमारे दिल में है. देखना है जोरे कितना बाजू ये कातिल में है. दोन्ही टीम या ठिकाणी ईर्षेने त्वेषेने खेळतील, परंतु अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी जो संघ या ठिकाणी फायनलचा विजेता ठरेल त्या विजेत्या टीमला सुखदर विठ्ठलवाडी येथील शुभम श्याम यादव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस असेल. हु इज विन द फायनल, म्हाळुंगे और पाचवली. नाही, या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बनवू इच्छिता, घराची जर डिझाईन करून घ्यायची असेल तर या आमच्या प्रसाद रसाळ यांच्याकडे संपर्क साधा. खूप चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन ते तुम्हाला करू शकतात. स्वप्नातलं बांधायचं असेल तर आमचे उमेश भागवत या ठिकाणी सांगतायत लगानचा सीन आपल्या समोर आहे ते. ऑल द बेस्ट पाचवली टीम. मल्टी टॅलेंट रुचिका, सूरज क्षीरसागर, म्हाळुंगे पाचवली, भाऊ आम्ही दोघे फायनल खेळू. तुम्ही फक्त कमेंट्सच करा, आम्ही इथे लढतो एकमेकाच्या विरोधात. पंकज कारंडे सांगतायत की पीठ पाचवली. वैभव धुमाळ धन्यवाद, खूपच चांगलं नियोजन केलंय. हो, यावेळेला खूपच चांगलं स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. खरं तर या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं पहिलं पर्व असताना देखील एवढं सुंदर आयोजन, आपण सर्वजण एकजूट झालात, आपली जी युनिटी दाखवली, हे जर युनिटी सातत्यानं प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण दाखवली तर आपला समाज, आम्हाला अभिमान आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रस्थानी राहू शकेल. आज फक्त क्रिकेट पुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही आहे, कारण मला माहिती आहे की मी ज्यावेळेला क्रिकेटच्या निमित्तानं या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा रायगडमध्ये जातो त्यावेळेला प्रत्येक समाज आपापल्या समाजाचे प्रीमियर लीग ऑर्गनाईज करत असतो, समाजाची युनिटी दाखवत असतो. आज बरं वाटलं की सर्वोदय समाज देखील आपली युनिटी दाखवताना पाहायला मिळतोय. परंतु भविष्यामध्ये ज्यावेळेला समाजाचे प्रीमियर लीग आपण आयोजित करू त्यावेळेला खेड किंवा दापोली या 2 तालुक्यापुरती मर्यादित न राहता जर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वोदय समाज जर एकवटला आणि रत्नागिरी जिल्ह्याची सर्वोदय समाजाची जर प्रीमियर लीग आयोजित केली तर मला वाटतं त्याच्यामध्ये अजून आनंद भेटेल. कारण ज्यावेळेला आम्ही रायगड रत्नागिरीमध्ये पाहतो त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्याचा समाज एकवटतो आणि मोठी प्रीमियर लीग देखील ऑर्गनाईज केली जाते. चला, या ठिकाणी फायनलचा सामना एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. 4 ओव्हरचा सामना आहे. समृद्धी क्षीरसागर मॅडम आपलं देखील मनापासून आभार. बंटी, पैसे इथे पहिल्यांदा जमा करा, कारण मोफत पब्लिसिटी नॉट अलाउड. इथे मोफत पब्लिसिटी नाही. अक्षय स्ट्राईक वरती खेळतील. ऑल सेट. पहिला चेंडू नीतू यांचा.
जो की ऑन साइडला ड्राईव्ह केला. बॉटम एंडचा खूपच सुरेख वापर आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानलं आणि फायनलच्या मॅच मध्ये पहिली धाव अक्षय यांच्या नावावरती नोंदवली जाते. षटकातला पुढचा बॉल बॅक टू बॅक पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करत एका सिंगल धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. नितेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरू शकेल. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल ठोकलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत, परंतु जोपर्यंत चेंडू वरती येतील चेंडू अडवतील सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते. पर बॉल वरती सिंगल धाव घ्यायची, धावफलक पुढे सरकवायचा हा मानस असेल. बंटी स्ट्राईक वरती आला. यष्टांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न होता नीतू यांचा, परंतु बंटी देखील तेवढा शातीर होता. बॉटम एंडचा चांगला वापर केला. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला, मात्र सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून मिस्टर बंटी यांचं देखील खातं ओपन होत आहे. ओ नो बॉल टाकलाय. बॉल चालला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. ओ भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. यावेळेला बंटीने नितेश वरती घणाघाती प्रहार केलाय. नितेशला बॅकवर्ड वरती पाठवलंय. या दोन्ही स्टार खेळाडूंचं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. नीतू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. लेग स्टंप वरती बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. यारकर पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणी मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी सिंगल धाव मिळाली आणि सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. शेवटचा बॉल ऑफ साइडच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. षटक देखील इथे संपुष्टात आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाचवली टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती जमवले. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. निखिल शिगवण सांगतायत, विनोद मस्के सांगतायत बंटी ऑन फायर. नक्कीच बंटीने प्रभावित केलंय. मागच्या मॅच मध्ये देखील बंटीने शानदार फलंदाजी केली. श्रीरामनगर टेटुलीच्या टीमच्या विरोधामध्ये मॅन ऑफ द मॅचचे ते मानकरी ठरले. येऊन येणार कोण, माळुंगे शिवाय आहेच कोण, ही देखील कमेंट्स आपल्यापर्यंत आले. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फाऊल असेल, धाव मिळणार नाही. नो आहे का? नो बॉलचा इशारा आलाय. आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये देखील बॉल गेलाय. 1+2 = 3. या ठिकाणी नो बॉलचा इशारा आला. 3 धावा मिळाल्या. या षटकातला पुढचा बॉल थोडासा लेट केट खेळण्याचा प्रयत्न केला और रूम ढूंढने का प्रयास किया था बैटर बंटी ने, लेकिन ठीक तरह से प्रॉपर गेंद बल्ले पर नहीं आई थी. अंत में जाकर वो डॉट गेंद आती हुई. पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय. सिद्धार्थ असेल. सिद्धांत वरती देखील फार मोठी जबाबदारी असेल. वेगवान बॉल होता. मिसफील्ड होते. पुनश्च एकदा या ठिकाणी प्रेशर दबाव आता बॅटर्स वरती असेल. टीमची धावसंख्या मात्र 13 या आकड्यावरती. ज्यावेळेला षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला होता त्यावेळेला एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहिली. नितेश मात्र थोडासा मागणा ठरला होता, परंतु सिद्धांत इथे चांगलं कमबॅक करून देतो. सिद्धांत मांडलाय विजयाचा त्याने. काय समीकरण सेट केलं जाईल इथे माळुंगे टीमच्या विरोधामध्ये. और टोटल छोटा हो या बडा, बैटल बडा होना चाहिए. नो बॉल टाकलाय पुन्हा एकदा बॉलरने. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1+2 = 3 पुन्हा एकदा मिळतील. 3 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचले. 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. यावेळेला स्लोअर बॉल, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. बंटी माघारी परतलाय. टीम पाचवलीला बसलाय. मोठा धक्का. मैदानामध्ये माळुंगे टीमचं सेलिब्रेशन बघताय. 16 धावा झालेत. तीन बॉल झालेत. म्हणजे अजून देखील जर आपण पाहिलं तर इथे 3 चेंडू बाकी असतील या ओव्हर मध्ये. सन्मानजनक धावसंख्या झाले. अरुण आपल्याला श्रीनाथ पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये ते हिरो ठरले होते. हा चेंडू चांगला टाकला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. बॅटर्स मात्र बीट झाला. चेंडू बॅट वरती आलेला नाही. डॉट बॉलची सांगता आणि त्यानंतर मात्र दोन्ही खेळाडूंचा संवाद आपण पाहतोय. चर्चा फार महत्वाची असते. ज्यावेळेला एखादा बॉल डॉट येतो त्यावेळेला नॉन स्ट्रायकरचा बॉल बॅटर आहे तो स्ट्रायकर बॅटरचा सातत्याने कॉन्फिडन्स वाढवत असतो. ऑफ साइडला ड्राईव्ह केला. धावचीची संधी असेल. फलंदाज निराश पावलाने माघारी परतेल. अक्षय संभवता इथे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. माळुंगे टीमला सपोर्ट करताना मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग. विजयासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो तो संयम. ते संयमी भूमिका पार पाडावी लागेल.
अक्षयकडे आपण सातत्याने ही खिलाडी वृत्ती पाहिले. ज्या ज्या वेळेला त्याला माहिती आहे की मी बाद झालोय, स्वतःहून मैदान सोडतो. सचिन तेंडुलकर यांना देखील आपण ती कामगिरी पार पडताना अनेक वेळेला पाहिलंय. यावेळेला टप्प्याच्या बॉलवरती फटका फसलाय. सेलिब्रेशन माळुंगे टीमचं. यावेळेला पिप्याट न वाजता, शिट्या वाजता, टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष मैदानामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त बॅटल सुरुवातीच्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर सिद्धांतने शानदार कमबॅक करून दिलं. रिप्ले मध्ये बघा, टप्प्याचा बॉल बॅकफुट वरती गेले, ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला दांडी गुल झाली. मोठा झटका बसला पाचवली टीमला. जर हॅट्रिक घेतली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइस. 16 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. जर हॅट्रिक घेतली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइस असेल. अरे आम्ही खऱ्या अर्थानं प्रेक्षक देखील जे प्राइस लावतात ना, विचार विमर्श करूनच लावतात. शातीर प्रेक्षक आहेत इथे आपल्याकडे. ओहो, यावेळेला पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातला, जो की डिक्लेअर झोन मध्ये. जीत निश्चित हो तो कोई भी अर्जुन बन सकता है प्रसाद. मजा तो तब आते जब मौत निश्चित हो, उसके लिए अभिमन्यू बनना पड़ता है. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव भेटेल आणि याच बरोबर संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या मात्र तुम्ही पाहताय स्कोर बोर्ड वरती 18 धावा. वेदांत इदाते पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय. मस्त खेळला श्रीरामनगर टेटवली. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू ऑफ्टमच्या बाहेर होता, एकेच्या हातामध्ये जातोय. तदनंतरची कामगिरी त्याने खूपच चांगली पार पाडली. पुन्हा एकदा या ठिकाणी चैतूच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. नो बॉल असेल, येस ऍब्सोल्युटली नो डाऊट. आणि त्याचबरोबर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी 2 धावा एकंदरीत मिळतील. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचले. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू कंप्लीट झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू चांगला टाकलाय. खोलवरचा बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फलंदाज आशिष जे की बीट झाले. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाही. धावसंख्या स्थिरावली 20 या आकड्यावरती. आय थिंक 35च्या आसपास जर धावसंख्या नेली तर एक चांगलं बॅटेल आपल्याला पाहायला भेटू शकेल. रंग काला हो या गोरा हो फर्क नहीं पड़ता, वफादार होना चाहिए. इनिंग छोटी हो या बड़ी हो फर्क नहीं पड़ती, वो यादगार होनी चाहिए. वो शायद यादगार इनिंग खेलने का प्रयास करना चाहिए. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मात्र सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपलाय. 21-21. संदीप क्षीरसागर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना सुहासच्या विरोधामध्ये, सुहास ज्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळले, बॅकफुट वरती गेले, ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले जाते. कॉन्फिडन्स थोडासा कमी पाहायला मिळाला इथे. 21 धावा माळुंगे, 5 चौली. कोणती टीम फायनल जिंकणार, या गोल्डन ट्रॉफी वरती कोणत्या टीमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार हे पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. परंतु बॅटल हे नक्कीच रंगतदार होत आहे. संदीप क्षीरसागर या षटकातला पुढचा बॉल टाकतायत. चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी नवसंजीवनी देणारा चौकार सुहास यांच्या बॅटमधून आलाय आणि या 4 धावा टीमची धावसंख्या घेऊन जात आहेत 25 या आकड्यावरती. संदीप क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण केले सुहासने. याही बॉलवरती फटका फसलाय. चेंडू सरळ रिस्ट्रिक्शन लाईनच्या बाहेर. सुहास मस्के बॅक टू द पॅव्हिलियन. तीन बॉल अजून देखील बाकी असतील या षटकाच्या समाप्तीसाठी. 25 धावा धावफलकावरती झालेत. 30 किंवा जरी 35च्या आसपास जरी धावसंख्या नेली तर आय थिंक इथे पाचवली टीमकडे चांगली गोलंदाजी आहे. अक्षय असेल, बंटी असेल, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की श्रीनाथ देखील चांगली गोलंदाजी करतो. तर नक्कीच पोटेन्शियल पाचवली टीमकडे देखील आहे, परंतु त्यासाठी एक टोटल चांगलं सेट करावं लागेल. यावेळेला टॅप केलाय, मिसफील्ड होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या जोरावरती टीमची धावसंख्या आता पुढे सरकते. धावा झाले 29-29. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट निर्माण होतोय. संभवतः अजून देखील 2 चेंडू बाकी असतील. या 2 पैकी एका बॉलवरती चौकार आला तर धाव संख्या 34-35च्या आसपास जाऊ शकेल.
विवेक, एक विवेकी खेळी त्याच्या माध्यमातून देखील याही बॉलवरती टॅप केलाय, परंतु तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव, एकच धाव. नीतूने मात्र 3 धावा रोखल्या तिथे. एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी असेल. आशिष खेळत आहेत 4 धावांवरती 7 बॉलला ते सामोरे गेले. संदीप क्षीरसागरच्या विरोधात या बॉलवरती जर एखादा चौकार आला तर पुन्हा एकदा एक सन्मानजनक धावसंख्या टीम पाचवलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटू शकेल. दबाव इथे दोन्ही टीमवरती असेल. एक सन्मानजनक धावसंख्या सेट करण्यासाठी पाचवली टीमवरती लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला, मात्र सिंगल धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल 32 धावांची आवश्यकता. छोटासा ब्रेक घेतोय, परत येतोय, तुम्ही कुठे जाऊ नका. आपण पाहतोय मेगा फिनालेचा सामना. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय की आजच्या दिवसामध्ये ज्या वेळेला माळुंगी टीम मैदानामध्ये खेळते त्या वेळेला फलंदाजाला मोटिवेट केले विलासजी साळुंके आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत 1000 रुपये त्यांनी दिलेत खेळाडूंसाठी. परंतु गोलंदाजांवरती थोडासा अन्याय देखील झालाय. त्यांना थोडंसं दुर्लक्षित ठेवलंय. त्यांनी चांगली गोलंदाजी केली, कॅश प्राइज त्यांना देखील मिळायला पाहिजे होतं. ते स्वतः फलंदाज आहेत, त्याच्यामुळे फलंदाजांवरती त्यांचं विशेष प्रेम देखील पाहायला मिळालं. आणि या मेगा फिनालेच्या लढतीमध्ये देखील प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ऑल सेट, ऑलरेडी लेस प्ले. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. 32 धावांचा विजय लक्ष्य. पहिला बॉल, नीतू बॅक टू द पॅव्हेलियन. मोठी मासळी गळाला लागल्या. पाचवली विजयाचा रस्ता साफ केला. इथे प्रशिक्षकांनी विजयाचा रस्ता दाखवलाय. पाचवली टीमने सुरुवात केली. नीतू जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये बहारदार खेळी सादर करत होता, त्याच नीतूला पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार बनवलं, माघारी पाठवली. अगर आप शेर हो तो हम भी सव्वा शेर है. हे पाचवली टीमच्या गोलंदाजाने इथे दाखवलंय. विजेते पदाचे आम्ही देखील प्रबळ दावेदार आहोत. देखे जरा किसमे कितना दम. या ओव्हर मध्ये दुसरा बॉल टाकलाय. लेग स्टंपवरचा बॉल होता. या ठिकाणी फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा. पाचवली जबरदस्त कमबॅक करतो या मॅच मध्ये. परंतु राज आहे ज्याने पहिल्या मॅच कालच्या दिवसामध्ये, माफ करा, 45 धावांची वादळी खेळी सादर केलेली होती, त्या राजवरती आता विश्वास दाखवला जातोय. राज का राज तो हर जगह पर होगा, हे उसको दोबारा सिद्ध करना पडेगा. दरम्यान या ठिकाणी आतापर्यंत आशिष मात्र चांगले गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॉटम हँडचा पुन्हा एकदा सुरेख वापर केलाय. चेंडूला दिशा दिली, रूम शोधला. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा बनवलेत. एक विकेट मात्र प्राप्त केले. 20 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल होता, सुरेख क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव इथे मिळते. राजला दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु इथे नकार दिलाय चैतूने. चैतूला माहितीये सर सलामत तो पगडे 50. हे 2 स्टार खेळाडू संकट मोचक ठरू शकतात. या 2 पैकी जर एक खेळाडू लवकर बाद झाला तर माळुंगे टीम साठी तो मोठा धक्का ठरू शकेल. पाचवली टीम साठी सुवर्ण संधी आहे. सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1 चा फायनल जिंकणारा संघ कोणता असेल? आशिष. यावेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी. वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं की चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेला. पंचाने दंडित केले. 1 धाव मात्र इथे मिळते आणि त्याचबरोबर एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे सरकते. उलटाच बॉल. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट केली, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाहीये. मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावपालकावरती. आता सिच्युएशन आहे 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम माळुंगेला गरज आहे 26 धावांची.
8.67 ची सरासरी आवश्यक असेल. करंट रन रेट 6 आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. हे षटक फार निर्णायक असेल. चैतूच्या विरोधामध्ये अक्षयला आणलंय. अक्षय महत्वपूर्ण असा गोलंदाज आहे. घातक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. विस्फोटक गोलंदाज आहे. फलंदाजाची दांडी गुल करणं ही तर माझी खासियत आहे. अक्षयने अनेक वेळा दाखवलंय. पहिलाच बॉल जो फुलटॉस टाकला जातोय, परंतु या बॉलवरती तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. 17 बॉल मध्ये गरज आता 26 धावांची. इंटरेस्टिंग मोमेंट पुनश्च एकदा क्रिएट होतोय. राऊंड विकेट गोलंदाजी या ठिकाणी बॅटरच्या विरोधामध्ये हा चेंडू नो टाकलाय. नो बॉल असेल. संधी चैतूसाठी होती, परंतु चैतूला या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. परंतु यावेळेला पुन्हा एकदा सुरेख बॉल सुदैवी ठरलेत. मायूस निराशा स्पष्टपणे चेहऱ्यावरती दिसते आपल्याला. पाचोली ऑल द बेस्ट. मल्टी टॅलेंट रुचिका यांचे कमेंट्स. अंतरा गोळेराव सातत्याने या ठिकाणी मालूंगे टीमला मोटिवेट करतायत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. वो हौसला आपके पास होना चाहिए. बाज की नजर, चीते की चाल और चैतू के बल्लेबाजी पर कभी संदेह नहीं करना. ये बल्लेबाज खूंखार है, जानते हैं यहाँ पर वापसी किस तरह से की जाती है. इसके पहले लगातार उनके द्वारा हमने बेहतरीन प्रदर्शन देखा. नीतू जल्दी आउट हुए थे, लेकिन उसके बाद वो शानदार बल्लेबाजी. ये देखे शानदार स्ट्रोक. जिक्र किया था दोबारा वापसी करना चाहते हैं. न आओ देखा न ताओ देखा. गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर का रास्ता दिखाते हुए 4 रन मुकम्मल किए. चैतू ऑन फायर. रन संख्या या ठिकाणी टोटल जर आपण पाहिली तर धावा झालेत 12. स्कोर आलाय. हो नक्कीच या ठिकाणी अगदी सरासरीच्या दिशेने वाटचाल चालू आहे, परंतु चैतूला रोकावं लागेल. इथे सुंदर क्षेत्ररक्षण नाहीये. खराब क्षेत्ररक्षण बंटी कडून. हा जो चौकार आलाय तो सामन्याला कलाटणी देणारा ठरू शकेल. आपण चर्चा केली होती ते चैतूच्या फलंदाजीची. आक्रमक फलंदाज आहे. परिस्थितीच्या अनुरूप फलंदाजी करणं ही तर त्याची खासियत आहे. विलास साळुंके सरांच्या चेहऱ्यावरती आता स्माइल येणार आहेत, काही शंकाच नाहीये. चौकार मारलेत. 100 रुपये भले माझे जाऊ दे, परंतु इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक येऊ शकेल आमच्या टीमकडे. हा विश्वास देखील तेवढाच त्यांना असेल. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा दिशा चेंज केले. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना हा बॉल चांगला टाकलाय. प्रेशर चैतूवरती निर्माण केले. टीमची धावसंख्या मात्र 17 या आकड्यावरती. या षटकातला शेवटचा बॉल असेल. करंट रन रेट 9.27चा. 13 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. आणि दरम्यान या ठिकाणी एका धावेची भर धावफलकामध्ये पुन्हा एकदा पडतीये. 13 बॉल मध्ये मात्र 14 पाहिजेत. समीकरण आता इजी केलंय चैतूने आपल्या टीमसाठी. हा बॉल बघा ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. फाऊल. यस फाऊल. धाव मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. 12 बॉल मध्ये 14 धावा बनवायचे. प्रसाद यांनी जर विकेटसाठी बक्षीस लावलं तर कदाचित गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढू शकेल. थोडंसं इजी लावाय. 1 विकेट 2 विकेट 3 बॉलला 3 विकेट थोडंसं इम्पॉसिबल राहतं. संघर्ष करावं लागतं. कारण तुम्हाला हुसेन बोल्टचं उदाहरण माहिती असेल. हुसेन बोल्ट जो जमैकाचा धावपटू होता. एकंदरीत 3 ऑलिम्पिक मध्ये तो खेळाडू धावला होता. 9 गोल्ड मेडल त्याने प्राप्त केली. आणि या 3 ऑलिम्पिक मध्ये 9 गोल्ड मिळवण्यासाठी त्याने फक्त 2 मिनिटं धावला मित्रांनो. परंतु या 2 मिनिटासाठी 20 वर्ष मेहनत केली त्यांनी. 3 ऑलिम्पिक मध्ये टोटल 2 मिनिटं धावला हुसेन बोल्ट. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल असेल, मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून समीकरण 10 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती कंप्लीट झालेत. 32 धावांचं विजयी लक्ष. माळुंगे की पाचवली, पाचवली की माळुंगे. प्रेक्षक श्वास रोखून हा सामना पाहतात. यावेळेला मात्र सिंगल भेटू शकेल. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. त्या ठिकाणी विवेक आपल्याला पाहायला भेटत. कोणती चूक केली नाही. वेगाने आले. नऊ बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने सुखदर आणि टेटवली यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहिलेला होता, अगदी तशीच स्थिती काही अंशी या ठिकाणी
माळुंगे आणि पाचवली यांच्यामध्ये देखील निर्माण होते। याही वेळेला समोरच्या दिशेने ऑन साइडला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, परंतु याही बॉलवरती सिंगल धाव घेतली। विजयाचं समीकरण थोडंसं इजी करण्याचा प्रयत्न केला राज जर्सी नंबर 15, ज्याने कालच्या दिवसामध्ये एकाच मॅच मध्ये 45 धावांची वादळी खेळी खेळली आणि तमाम क्रीडा रसिकांच्या तो गळ्यातला ताईद बनला। तोच राज पुन्हा एकदा स्ट्राइक वरती असेल। ओहो, यावेळेला पुन्हा एकदा धावचेची संधी असेल। पंचांकडे जोरदार अपील केलंय, तिसऱ्या पंचांकडे संभवता रेफर केलं जाईल। पंचांचा डिसिजन वंडी येस, ओके। यावेळेला आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो। वो कहते ना कि काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए। ये तो जिंदगी हर कोई जीता है, लेकिन जिंदगी इस तरह से जियो कि हर किसी के लिए वो आदर्श बनना चाहिए आपको। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो गेंदबाजी मार्ग पर मिस्टर बंटी होंगे। हर किसी के लिए आपको मिसाल बनना पड़ेगा, आदर्श बनावं लागेल तुम्हाला इथे। चैतू स्ट्राइक वरती असतील। 7 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्यात अलॉंग द कार्पेट। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मिसफील्ड झाली। 6 बॉल मध्ये आता सामन्याचं समीकरण येऊन पोहोचेल इथे। 6 बॉल 6 धावांची आवश्यकता। सामन्याचं समीकरण इजी केलंय इथे। चौकार ठोकला चैतूने, धडधड जी वाढत होती ती थोडीशी कमी केली। 6 बॉल 6 धावांची गरज। दरम्यान या ठिकाणी 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा आता राज स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतील। आज राजने हजारो क्रीडा रसिकांच्या हृदयावरती राज्य केलंय। तर मागच्या मॅचचा हिरो श्रीनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल जो की लेग स्टंपच्या बाहेर टाकला आणि प्रतिस्पर्धी टीमला एका धावेची भर करण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलंय। 6 बॉल 5 धावांची गरज। 1 विकेट पाहिजे जी की राजची पाचवली टीम साठी। ओहो, यावेळेला नो बॉल आहे, नो बॉल टाकलाय। पंचांचा डिसिजन नो बॉल। एका धावेची भर धावफलकामध्ये पडली आणि सामना जिंकण्यासाठी आता समीकरण येत आहे 6 बॉल 4 धावांची गरज असेल। वाजवा, पिपेटने वाजवा। जत्रेमध्ये खरेदी केलंय। सुखदर टेटवली बाहेर पडली आहे। माळुंगे पाचवली, आता हे 2 संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी बनलेत। याच्या अगोदर टेटवली सुखदर हे सातत्याने एकमेकाच्या विरोधात खेळायचे। आता नवीन टीम आलेत, परंतु हे खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण लढत आहे। मैत्रीपूर्ण लढत। राजला माहिती आहे विजयाच्या दिशेने जायचं आहे। पहिलं वहिलं आयोजन आहे आणि पहिलं वहिलं आयोजन ट्रॉफी माळुंगे के पाचवली। हो, यावेळेला टॅप केलाय बॉल। क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर। माळुंगे विन द फायनल मॅच। सेलिब्रेशनला सुरुवात झाली इथे। माळुंगे टीमने सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1 चॅम्पियनशिप पटकावले। या गोल्डन ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षराने आपल्या टीमचं नाव कोरलंय। राजने पुन्हा एकदा संकटमोचक कामगिरी पार पाडत आपल्या टीमला फायनल जिंकून दिले। खूप खूप अभिनंदन। जोरदार टाळ्या फायनल विजेत्या टीमसाठी। माळुंगे टीम साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। विलासजी साळुंके सर, जीतेगा भाई जीतेगा, माळुंगे टीम जीतेगी। जिंकून जिंकून जिंकणार कोण? माळुंगे शिवाय आहेच कोण? माळुंगे टीमने इतिहास लिहिलाय। सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1 चं अजिंक्यपद पटकावले माळुंगे टीमने। जरा डीजे वाजवा, डीजे वाजवा जरा प्लीज। प्लीज डीजे, डीजे असेल तर डीजे, डीजे जरा ऑपरेट करा। जरा डीजे, डीजे जरा गाणं लावा जरा। डीजे, डीजे हेलो 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 हेलो।